बघा, एका जुन्या घड्याळाने 24 तासात 20 मिनिटं गमावली. जर घड्याळ 3 दिवसांनी 8 वाजता दर्शवले तर खरी वेळ किती असेल? लेकरांनो, अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्या विचारण्यासाठी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करायला विसरू नका. तिथे तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. प्रश्न कुठलाही असू द्या, प्रश्नातील केवळ 4-2 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. हा प्रश्न सोडवत असताना घड्याळ, पहिली गोष्ट तर हा प्रश्न आणि याचा अर्थ जर आम्ही अर्थग्रहण केलं तर या प्रश्नाचा अर्थ असा होतो लेकरांनो, एका जुन्या घड्याळाने 24 तासात 20 मिनिटं गमावली. याचा अर्थ हे घड्याळ 24 तासात 20 मिनिटं मागे पडते. 3 दिवसानंतर जेव्हा घड्याळात वेळ बघितली, 8 वाजलेले दिसले. जेव्हा 8 वाजलेले दिसले तेव्हा घड्याळातील वास्तविक खरी वेळ काय, हा प्रश्न आणि या प्रश्नाचा हा अशा पद्धतीचा अर्थ सोडवत असताना इथे एक एक गोष्ट लिहून देतो. 24 तासात घड्याळ, लक्ष द्या, 20 मिनिटं माग पडते. 20 मिनिटं माग पडते, लक्षात घ्या. 3 दिवसांनी घड्याळ बघितलं, मग 3 दिवसाचे तास किती बाबा? 3 दिवसाचे तास किती? एका दिवसामध्ये 24 तास असतात, गुणाकार जर केला तर 72 तास. 3 दिवसाचे तास किती? 72 तास. घड्याळ 3 दिवसात किती मागं पडली, आता याचा शोध घेऊ. हे 72 तास इथं मांडा, याला गुणिला घड्याळ 20 मिनिटं मागं पडते 24 तासात. अशा पद्धतीची मांडणी जेव्हा केली तेव्हा 3 दिवसात घड्याळ किती मागं पडलं बाबा? 24×3 = 72, म्हणजे 3 आणि 20, याचा अर्थ 60 मिनिट. घड्याळ 3 दिवसात 60 मिनिटे मागे पडलं, किंवा त्यानं 60 मिनिटे गमावली असा सुद्धा तुमचा अर्थ होतो. 60 मिनिटं घड्याळानं गमावली म्हणजेच काय, तर 60 मिनिटं घड्याळ मागं पडलं. आता 3 दिवसानंतर जेव्हा ते बघितलं तेव्हा घड्याळात 8 वाजलेले होते. म्हणजे हा दर्शनी वेळ, हा झाला दर्शनी वेळ. म्हणजे याचा अर्थ 3 दिवसात घड्याळ 60 मिनिटं मागं पडलं. मग वास्तविक वेळ काय, तर हे 60 मिनिटं म्हणजेच 1 तास. हे गमावलेले मिनिटं याची बेरीज करा लेकरांनो. 8 ने काय होते हो? 9. हे खरी वेळ. हे तुमच्या प्रश्नाचं लेकरांनो ॲक्युरेट आन्सर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. ओके. घड्याळ आणि संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.